नमस्कार. मानसी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी फोरटक्स ब्लाऊजचं स्टिचिंग तुम्हाला दाखवणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी कटिंग दाखवलं होतं अस्तरवर आणि नंतर मग अस्तर कापडावर कटिंग करून घेतलं आणि हे असं कापडाला पूर्ण अगदी जॉईंट करून घेतलंय. असे सगळे भाग मी अस्तरचे कापडाला जॉईंट करून घेतलेत. ही बाही आहे. असे सगळे अगदी प्रॉपर मी अस्तरचे कटिंग करून कापडाला जॉईंट करून घेतलेत. हे शिवून घेतले जेणेकरून आपला वेळ वाचतो. आता आपण फोरटक्स ब्लाऊज शिवूया. हे जे मार्किंग केलेले होते ना टक्स, त्याच्यावरच मी हे टक्स मारणार आहे. प्रत्येक वेळी ना आपण शिलाई मारताना लॉक करायला मात्र विसरायचं नाही, जेणेकरून ना शिलाई कुठची अशी ओसवणार नाही ब्लाऊजची. ब्लाऊज परफेक्ट होईल आणि ब्लाऊजचं फिनिशिंग पण चांगलं येतं. मग जर चुकून एखादी शिलाई ओसवली, असे टक्स मारत जायचे. बाकी टक्स मात्र अंदाजेच मारायचे. मधला टक्स जो असतो मेन, तो एक अर्धा इंचाचा मारला ना की बाकी टक्स अंदाजाने मारायचे. फोरटक्स ब्लाऊज शिवायला काय एवढा वेळ नाही लागत. अस्तर वगैरे जोडून व्यवस्थित घेऊन ठेवलं ना की वेळ कमी लागतो. आता हा तिरका टक्स मी मारला होता ना, तोच आपल्याला मारायचा आहे. तो पण अंदाजेच आपण घ्यायचा आहे, जेणेकरून तो अगदी सरळ नको यायला ना, म्हणून आपण थोडा खाली तिरका द्यायचा. फक्त दोन्ही बाजूला सेम माप आलं पाहिजे, कमी जास्त असं नको. हाता मुंड्यातला तो पण आपण मुंड्यातूनच घेतो. या बाजूचं मारायचं. हे बघ, असं हे 1-1 इंचाचं अगदी पूर्ण, इकडून 1 इंचाचं, इथून असं सगळं असं मध्ये व्यवस्थित पप येतो. छान बसतो तो ब्लाऊज. आता आपण योगपट्टी लावून घेऊया. योगपट्टीला पण अस्तर लावलेला आहे. मी बाहेरूनच अशी लावणार आहे, जेणेकरून मला ओव्हरलॉक करायचा आहे. कारण या कापडाचे ना साडीतला पीस असेल तर धागे खूप निघतात. आणि योगपट्टीवर मात्र आपण ना डबल शिलाई मारायला विसरायचं नाही. टक्सवर प्रत्येक सिंगल शिलाई चालते, पण योगपट्टीवर डबल शिलाईच लागते. व्यवस्थित टक्स आतमध्ये करून घ्यायचा आणि अशी शिलाई मारत घ्यायची. दोन्ही भागावर मी डबल शिलाई मारून घेते आणि शिवाय मी प्रत्येक वेळेला अगदी लॉक करते.
जो आता कपडा उरतोय योकपट्टीचा तो कट करून टाकायचा. कट करून टाकायचा. आता हे बघा दोन्ही भाग असे समोरासमोर ठेवले की आता हुक पट्टी लावायची आहे आणि आयपट्टी. तर डाव्या बाजूला आयपट्टी येणार आणि उजव्या बाजूला हुक पट्टी. आयपट्टी लावताना आतून सुरुवात करायची लावायची आयपट्टी आणि बाहेर मोडायची. बघा सुरुवातीला मी पटकन लॉक केलं. एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून टाकला आणि पट्टी मी जास्तीचीच काढली होती. आतल्या बाजूने मी ही आयपट्टी लावून घेतली. असं नख मारायचं जरा, जेणेकरून प्रेस झाले की व्यवस्थित शिलाई येते. आणि अशी फोल्ड मारायची, हे धागे निघतात. अशी फोल्ड मारून ही डबल एक फोल्ड मारायची. 1 इंच किंवा पाऊण इंचाची आली तरी भरपूर झाली. अशी डबल फोल्ड मारून ही आयपट्टी त्याच्यावर ही एक शिलाई मारून घ्यायची, दाबायची. एक्स्ट्राचं हे कापड लगेच कट करून टाकायचं. हे बघा ही अशी ही आयपट्टी. आता हुक पट्टी लावूया. हुक पट्टी मात्र बाहेरच्या बाजूने आतमध्ये मोडायची, बाहेरच्या बाजूने लावायची आणि आतल्या बाजूने फोल्ड करायची. आता याला उजव्या भागाला, उजव्या हाताला हुक पट्टी असते. आपण उजव्या हाताला हुक पट्टी लावून घेऊया आणि तिथे एक छोटीशी प्लेट द्यायची. उर्वरित कापड जे एक्स्ट्राची पट्टी असते ना ती कट करून टाकूया. एक्स्ट्राचे दोरे कट करायचे. आता याच्यावर एक दाबाची शिलाई मारायची, जेणेकरून पट्टी आतमध्ये व्यवस्थित प्रेस होते. आणि आता तीच पट्टी अशी आतमध्ये फोल्ड करायची. प्लेट मारल्यामुळे काय होतं, व्यवस्थित अशी पट्टी फोल्ड करता येते. हे बघा आता दोन्ही भाग अगदी व्यवस्थित झाले, एकावर एक ठेवले. आता आपल्याला गळा मोजायचा आहे. पुढचा गळा 6.5 आहे त्यांचा. थोडंसं इथे जास्तीचं झालंय, तर मग पुढचा गळा 6.5 आहे. मेजर टेप घेऊया. टेपने गळा इथे बरोबर शोल्डरच्या इथे टेप लावायची. 6चा गळा आहे त्यांचा पुढे, 6.5 आपण कट केलं, अर्धा इंच मार्जिन ठेवून. असा चौकोन घेऊन थोडा कट करायचा, जेणेकरून ना पाइपिंग चांगली येते. आणि हा भाग बरोबर याच्यावर ठेवायचा. तोही भाग असा कट करायचा, जेणेकरून येणारी पाइपिंग जी आपली आहे ती अगदी प्रॉपर बसते.
परत एकदा गळा मोजूया आपण. दोन्ही गळे सेम झाले. थोडस कट करू. आता कट केलंय ना त्या भागावर परत एकदा आपण शिलाई मारून घेऊया. शिलाई कशासाठी, तर गळा अजिबात ताणू नये ना, म्हणून अशी एक शिलाई वरून मारून घेऊया. पायपिंग करताना अजिबात ताणत नाही, मग पायपिंग छान येते एकदम गोल. अशी दोन्ही भागाला मी शिलाई मारून घेते. पायपिंगच्या पट्ट्या मी ऑलरेडी कटिंग झाल्यानंतर मगाशी काढून ठेवल्यात त्याच दिवशी. त्याला साईडला थोडी पट्टी अशी फोल्ड करायची. ही पट्टी एक 1.25 इंचाची पट्टी काढली आहे मी क्रॉस मध्ये. त्याचा पण व्हिडिओ टाकेन मी. ही क्रॉस पट्टी कशी काढायची आणि अशी थोडीशी साईडनी रुमाल मारून घ्यायची. अशा 2 पट्ट्या मी काढल्यात. अशी फोल्ड मारून घेतली ना पट्टीला की गोट पलटी करायला पण वेळ नाही जात. आता थोडासा हा भाग कट करायचा. आता गोट कसा लावायचा तो बघा. थोडासा हा भाग मी फोल्ड केला. सुरुवातीला लॉक करून घ्यायचं आणि सरळ पट्टी जसा गळा आहे तशी अगदी फिरवायची. तशी त्या भागाला पण लावून घ्यायची. जसा ब्लाऊजचा गळा आहे तशी ती पट्टी फिरवायची. म्हणजे आपोआप ही पट्टी अगदी मी काहीच अजून वळवली नाही तोपर्यंत ती वळली. गोट आपोआप वळतो. थोडासा आतला भाग कट करून घेऊया जेणेकरून आपला गोट प्रॉपर येईल. ते दोरा आहे थोडासा तो कट करून घेतला. गोट जरा हळू मारायचा जेणेकरून जरा सुद्धा
गोटला हे पडायला नको. बघा किती सुंदर गोट आला. अजिबात गोटला काहीच हे पडलं नाही, अगदी प्रॉपर आला तो. अशी पाइपिंग आपली आली की ब्लाऊजचं फिनिशिंग पण खूप छान येतं. खूप सुंदर अशी पाइपिंग आली. आता याचं पण तसं थोडा आतला भाग कट करून घ्यायचा. अगदी हळू घ्यायचा गोट, घाई नाही करायची. ही पट्टी अशी दुमडून घ्यायची. बघ आपण गोट किती प्रॉपर आला. आता आपण पाठचा भाग बघूया. पाठचा भाग मी पॅटर्न मारला आहे. हा पॅटर्न आहे. हा पॅटर्नचा जर तुम्हाला भाग बघायचा असेल ना, तर तो सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. हा पॅटर्न मी तयार केलाय. आता आपण हे दोन्ही भाग जोडून घेऊया. त्याच्या आधी हे चेक करायचे की आपले बरोबर आहेत ना. हे बघा दोन्ही भाग आपले हे साईडचे जे आहेत ते बरोबर आहेत, म्हणजे बाही लावल्यानंतर फिनिशिंग अगदी प्रॉपर येते, जरा सुद्धा वर खाली होत नाही. आता हे दोन्ही भाग शोल्डर जे आहेत ते जोडून घेणार आहे मी डायरेक्ट जोडून का घेते, तर मी नंतर पूर्ण सगळ्याच ब्लाऊजला अगदी ओव्हरलॉक करते. आणि शोल्डरवर आपल्याला डबल टिप मारायची आहे. सिंगल टिप नाही मारायची, शोल्डरवर डबल टिप मारायची. आणि लॉक करून घ्यायचं. आता ही बाही आहे. बाहीचा आतला भाग आणि बाहेरचा भाग तो बघायचा आणि अगदी मध्यावर कट करायचा. हा पाठचा भाग आहे बाहीच ब्लाऊजचा, आणि हा पुढचा भाग आहे. बाहीचा पाठचा भाग हा आहे. तर लावताना बाही काय करायची, आपण इथे मध्यावर ना सेंटरवर एकदम बाहीच्या बरोबर एक छोटासा काठ मारून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला बाही पूर्ण पुरती आहे का हे असं बघून घ्यायचं. प्रॉपर बाही अगदी बरोबर पुरते. आपल्याला जरा सुद्धा कमी जास्त किंवा ओढावी किंवा कमी पडते असं होत नाहीये. सुरुवातीला पटकन लॉक केलं. आता बाही अशी फिरवली. अर्धा इंचाचा तरी मार्जिन आपण ठेवायचं बाही शिवताना. बाही एकदम हळूवार लावायची, जेणेकरून जरा सुद्धा खेचल्या गेली नाही पाहिजे. आणि शोल्डरची जी शिलाई असते ती आपण अशी मागे टाकायची.
लॉक केलं मी. इकडे पण बाही अगदी प्रॉपर पुरली आहे. आता बाहीवर मात्र डबल शिलाईच मारायची. दोरे पटकन हाताबरोबर कट करून टाकायचे. अशी ही बाही लावून झाली. आता आपण दुसऱ्या हाताची बाही लावूया. त्यालाही आपण असंच करूया. मागचा भागाला मागचा भाग, पुढच्या भागाला पुढचा भाग. ऑफ केलं. शोल्डरचं जे जोडलेलं आहे ते मात्र मागच्या भागालाच आलं पाहिजे, पुढच्या भागाला नाही आलं पाहिजे. आणि बाहीचा जो मध्य आहे, जो अगदी कटला मारतो, तो सुद्धा अगदी शोल्डरच्या इथेच बरोबर आला पाहिजे. म्हणजे दोन्ही बाजूला बाही अगदी सम प्रमाणात लागते. इकडे जास्त तिकडे कमी अशी लागत नाही. आता याच्यावर पण डबल शिलाई मारून घ्यायची. हे दोरे कट करूया. आता ब्लाऊजला फिनिशिंग करायचं आहे. साईडला पटकन दोन्ही भाग ब्लाऊजचे पार्ट आहेत ते जोडून घ्यायचे. बाहीचे दोन्ही भाग आणि हे पूर्ण हे असं एक शिलाई मारून घ्यायची आणि मग फिनिशिंग मापानुसार फिटिंग करायचा. ब्लाऊज आपला रेडी. आता हेच एक शिलाई मारून झाले की मी पूर्ण ब्लाऊजला आधी वरलॉक करून घेणार. मुंड्यात पण बरोबर काखेत दोन्ही शिलाई यायला हव्यात. जे एक्स्ट्राचं कापड आहे ना ते कट करून टाकायचं. तसंच आपण या बाजूला पण जोडून घेऊया. असा हा 4 टक्सचा ब्लाऊज माझा पूर्ण झाला. आता मी ओव्हरलॉक करून फिटिंग करणार. दाखवते. अगदी खूप कमी वेळात आपला ब्लाऊज तयार होतो आणि अगदी परफेक्ट होतो.
बघा हे गळ्याचं हे, आणि हे प्रॉपर अगदी फोर्टक्सचं हे बरोबर अगदी बसतो, ब्लाऊज बसतो पण छान हा. आणि ही बाही आणि ही बॅक. बॅकचा पॅटर्न मी कसा केलाय ना, तो पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कसा वाटला ब्लाऊज? फोर्टक्स ब्लाऊज अस्तरचा आहे. असेच जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील ना, तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. मी सर्व व्हिडिओ जे कटिंगचे स्टिचिंगचे करते ना, ते तुम्हाला टाकण्यासाठी प्रयत्न करेन.